वेळ झालाय, निघून गेलाय. कारण 10 मिनिटं एक्स्ट्रा झालेत. देवीचा पडाचा संपूर्ण संघाला राजीव देखील आले आहेत, सदस्य आहेत पोटी प्लस संघटनेचे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. खजिनदार मोतीराम दादा त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्या बात आहे. मला वाटतं रोहितला गाडी मिळाली, राजूने पहिला उद्घाटन केलंय. तीच बाईक आहे वाटतं. नाही असू दे, चांगली बाईक आहे. गावात बाईक कुणालाही मिळते, रेग्युलरला मिळते, 40 प्लसला मिळते. 2 दिवस श्रीनाथ पाटील जबरदस्त. आपण आता तुम्ही अंपरगिरी केली त्याबद्दल तुमचं कौतुक केलं संपूर्ण देवी आपण आता नवापाडा 40 प्लस संघाने. आणि सनग्लास जबरदस्त आपल्याला दिलेत, पोलो राईडचे गॉगल. जवळजवळ मार्केट प्राइड बघितली ना संजय, 800 रुपयाचा एक एक गॉगल आम्हाला त्या दिवशी दिला काव्या स्पोर्टच्या माध्यमातून. आमच्या संपूर्ण समालोचकांना, आमच्यासोबत श्रीनाथ पाटील देखील होते, त्यांचं देखील भरपूर कौतुक केलं त्यांनी. टॉस केला जातोय, काना साळुंकेच्या शुभ असते, टॉस उडवला जातोय. सिक्का कुणाच्या बाजूने कौल देतो पाहायचंय. एका बाजूला श्रीनाथ पाटील तर दुसऱ्या बाजूला आपण तर नवनाथ आहेत. टॉस झालाय, टॉस जिंकलाय, कोणी पाहायचंय, सिक्का कुणाच्या बाजूने कौल दिलाय. तर थांबायचं, दोन्ही संघनायकांनी थांबायचे. तर त्यांच्याशी देखील तर बघा काही नियम आहेत ते देखील आम्ही तुमच्या बरोबर शेअर करूच. टॉस कोणी जिंकलाय तर नागा संघाने टॉस जिंकलाय. श्रीनाथ पाटील प्रथमतः बेस्ट ऑफ लक. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करायला आपण बऱ्याच स्पर्धा आपण पाहिल्या, खूप चांगलं आपल्याला मैदान देखील बघायला भेटतं. हा मैदान देखील आपण म्हणजे तुमचा जवळचाच मैदान आहे. तर तुम्ही क्षेत्ररक्षण केलं तर विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? जवळजवळ 50 ते 55 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. नाही आज संपूर्ण स्कॉट आहे, कारण बरेच स्पर्धेमध्ये आम्ही बघितलं की तुमचे देखील खेळाडू भरपूर आपण कमी असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला फटका देखील बसतो. आज संपूर्ण स्कॉट आहे. काय सांगू शकता ना, अजूनपर्यंत तर मला संपूर्ण स्कॉट काय दिसत नाही. मला वाटतं आज बी कमी प्लेअरमध्ये खेळायला लागेल असं वाटतं. नाही नक्कीच कमी. मी तर प्रत्येक संघातील खेळाडूंना सांगेल की तुम्ही जेव्हा जेव्हा स्पर्धा आपण इथं तुम्ही प्रवेश फी निश्चित करताना संपूर्ण संघाने आपली तयारी दर्शवा, जेणेकरून संघ नायकाला कोणत्या प्रकारे त्रास होणार नाही. तर या आयोजनाबद्दल तू काय सांगशील? आयोजन खूप सुंदर आहे, कारण असं आयोजन, कारण या आमच्या 14 गावामध्ये खरोखर हे निघूचं मैदान झालं, नागावचं मैदान झालं, खूप सुंदर म्हणजे खेळायला या मैदानावर मजा येतो. अनेक ठिकाणी मैदान आहेत, काही ठिकाणी नाही आहेत, पण आमच्याकडे जे मैदान आहेत तर इतर लोकांना सुद्धा क्रिकेटपट्टूंना खेळायला मजा येतो. क्या बात आहे. एक जाता शेवटचा प्रश्न, काल तुमच्या भागात विभागात बघितली गावात जर पहिली बाईक मिळाली तर राकेश पाटील, कायला आपण मिळाली तर रोहित पाटीलला मिळाले, काय त्या खेळाडूबद्दल म्हणशील? खरोखरच आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे, कारण रोहित हा चांगला प्लेअर आहे. भरपूर ठिकाणी श्रीदला जाऊन सुद्धा त्याला काय भेटलं नाही, पण काल जी गाडी भेटली पूर्ण गावाला आनंद झालाय. क्या बात आहे. बेस्ट ऑफ लक. तो टॉस आपण तर गमावला इथं नोनात, आपण आता बॅटिंग करता किती धावांचं लक्ष ठेवा? 60-65 धावाचा रनचा आमचा टार्गेट असेल. असे कोणत्या बॅटर ज्यांनी चांगली बॅटिंग केली तर तुम्ही 60 ते पण आपण 65 धावांचं लक्ष ठेवाल? जितू पाटील आहे, राजू म्हात्रे, प्रदीप म्हात्रे आणि विलास म्हात्रे. संपूर्ण स्कॉट आहे की आज काही चेंजेस बघायला मिळतील? नाही, संपूर्ण स्कॉट आहे आमचा. आमचा फिल्डरांचा काही टेन्शन नसतो. या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन म्हणजे हे मैदान बघितलं तर आम्हाला आमच्या गावची आठवण झाली. पहिलं पण आम्ही अशा गावातल्याच मैदानात खेळायचो की गावानजीकच असं मैदान, त्यामुळे ह्या मैदानाची मजा खूप वेगळी आहे, इथे खेळायला खूप आवडेल. तो बेस्ट ऑफ लक. तो टॉस बॉक्स मधून न्यूज टॉस जिंकला आपण बोलली तर नागाव 40 प्लस संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मित्रनाथ पाटील देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. कारण का एक समाज सुधारक आहेत, खूप चांगले कीर्तनकार आहेत, आपण त्यांचं देखील हार्दिक स्वागत. हरिभक्त परायण रोहित पाटीलला देखील आपण धन्यवाद देऊ. जाऊया मॅचच्या दिशेने. टॉस जिंकलाय, नागावचेच गुणलेखक आहेत आपण कल्पेश पाटील. बऱ्याच दिवसांनी आमची भेट होते, मला वाटतं 2024 मध्ये प्रथमच भेट आहे, त्याबद्दल त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता, साई वर्ल्ड आपण माहिती तर टेलिव्हिजनच्या माध्यमातून स्पर्धा रोहित पाटीलचे बाबा बघा आले आहेत. काका प्रत्येक असे हात नका मिळू, काहीतरी टोन गोड कराच, कारण तुमच्या मुलाला बाईक मिळाली, आम्हाला अभिनंदन झालं. तर एक चांगल्या खेळाडूला एक चांगल्या खेळीमुळे त्याचा सन्मान झालाय, त्याबद्दल रोहितला देखील आमच्यातर्फे काका धन्यवाद. असंच तुमचं आमच्यावर प्रेम राहू दे. चला, नवाली संघ डिसिजन लगेच कळवला की क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. चला, देवीचा पाडा संघ लगेच आमच्या समालोचन कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचंय. खेळाडू कक्ष तिथे देऊन तुम्ही थांबा. उत्तम तुम्हाला पाण्याची देखील व्यवस्था केली गेलेली, कारण जल आहे तो कल आहे. ज्यांनी आम्हाला पाणी दिले ते आपण तर निगुगावचे समाजसेवक संदीप पाटील, त्यांना देखील धन्यवाद देऊ.
संजय पाटील देखील आपण पाहू शकता, आपल्या समाजातील एक जबरदस्त गायक, अभिमानाची गोष्ट आहे आपल्या आमच्यासाठी. कारण बरीचशी गाणी त्यांनी क्रिकेटवरची गायली आहेत. संजय पाटील, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आवाज खूप गोड आहे, कारण काही कला आहे, ही कला त्यांनी जोपासली आहे. तर बघा, 2 षटकाच्या आधी चेंडू हरवला, फुटला, तर नवीन आहे. त्यानंतर जुना चेंडू आहे. मधू देखील येतात, त्यांचं देखील राजू देखील येतात, 40+ संघटनेचे सदस्य, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅच सुरू होते. विनोद पाटील देखील आता आमच्यासोबत जॉईंट आहेत. काल देखील त्यांनी समालोचन अप्रतिम केलं, आज देखील त्यांच्या माध्यमातून आपण चांगलं समालोचन ऐकूच. तर आज सर्वात अनुभवी खेळाडू, टेनिस क्रिकेटमधील पंच जावेद फरीद सर, आपलं स्वागत आहे. कल्याणचे आहेत आमचे एक चांगले, आपण म्हणजे तर आमच्या केडीएमसीच्या कर्मचारी देखील आहेत, निलेश देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर ह्या विभागात जेव्हा जेव्हा आम्ही काना सांगून केलं ना, निलेशने आम्हाला फोन करून विचारला, बळबडील जेवणाची व्यवस्था नाही, आम्ही सांगतो आमचा डबा आहे. हे त्यांचं आमच्यावरती प्रेम आहे. पुन्हा साळुंके माणूस प्रत्येकाला काही देत नाहीये, फक्त प्रेमाचे 2 शब्द बोला, त्या प्रेमाने तुम्हाला जग जिंकता येईल. तर जाऊया मॅचच्या दिशेने. पंच रमाकांत पवार एक काळ गाजवला, आपण म्हणजे मुंबईसाठी खेळताना. आज कल्याण विभागात आणि खूप चांगले पंच आहेत. तर जावेद परिसर देखील आपण पाहू शकता, पंचांच्या भूमिकेत मन कल्याण आणि रमाकांत पवार सर, आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे या निघूच्या मैदानावर. गावदेव आपण तर क्रीडांगण निघू गावांचा आपण त्या ग्रामस्थांचा देखील आम्ही धन्यवाद देऊ, कारण त्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिले नवाली गावासाठी. गावदेव क्रीडा मंडळ निघू, अतिशय चांगलं मैदान. जर बघितलं, काना साळुंके निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे गाव आहे आणि निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे मैदान. बघा, आमच्या शहरी विभागात बोरांची झाडं कमी बघायलाच मिळत नाहीत, पण इथे आलं तर बघा मन प्रसन्न होतं. बोरांची झाडं खायला आपण तर सावली आहे चांगली. नितीन देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही, सर्व खेळाडूंना विनंती, आपण मोबाईल इथे ठेवा, आपण सायलेंटवरती ठेवा. खाना साळुंके कधी कधी काय फोन वाजत राहतो, मोबाईलवर खरखर आवाज जातं. मग तर उत्तम पवार, आपण तर पाटील देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. ना स्कॉट पूर्ण आहे. स्कॉट जेव्हा कमी असतो ना, तेव्हा मात्र या संघाला विचारा किती चुका भोगाव्या लागतात. नेक्स्ट मॅच असणारे आपण एक अतिशय चांगली लढत आपल्या भेटीला नाही. मानपाडा 40+ विपक्ष खंबालपाडा 40+, नवापाडा 40+चा चॅम्पियन संघ. जितू पाटील, चला चेंडू चेक करा. चेंडू बघा, 2 षटकाच्या आधी हरवला, फुटला, तर नवीन, त्यानंतर जुना आहे. खेळाडूंना विनंती आहे, शरद जरा आपण पडद्याच्या आतमध्ये पाय ठेवायचा आहे. धन्यवाद. सर्व खेळाडू आपले सुभाष साळुंके, गुरुनाथ पाटील, साईराज साळुंके, नवनाथ साळुंके, जे बंधुराज, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्व हे आमच्या आचारी मंडळी आहेत. सर्वांसाठी नाश्ता देखील व्यवस्था केली गेलेली आहे. तर बघा, कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू नसणार. ग्राउंडिंग अंपायर जो डिसिजन येतील तुम्हाला मान्य करावं लागणार आहे. नाही, सौरभ आता आलेले मला दिसले, कुठे गेले लगेच सौरभ? नाही, 3 षटकानंतर बघा, जेव्हा जाईल ना, तेव्हा खेळाडूच जाणार आहे पाणी घेऊन, आयोजक जाणार नाहीत. तेव्हा तुमचा कोणता खेळाडू जाऊ शकतो, तो मेसेज काही द्यायचा तर तुम्ही देऊ शकता.
सौरभ पाटील कुठे आलेत 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 नाही बघा गावाची टी शर्ट घालून आलेत नावाली. बने वर्ल्डवाले तेच आहेत. सरच स्वागत आहे आपलं. चला सामना सुरू करायचा. 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. 10:20 झाले आहेत. नेक्स्ट मॅच असेल मानपाडा विपक्ष खंबालपाडा, त्यानंतर नवापाडा 40+ विपक्ष आजदे आणि वाकलन 40+ विपक्ष पाडक्यापाडा म्हणजे अशोक पाटील इन ऍक्शन मध्ये बघायला मिळतील. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक. कालच्या पहिल्या दिवसात बघा काना सोडून की आम्हाला किती चांगली माहिती आहे. 92 धावा यस होत्या. नंतर 50 देखील धावा झाल्या नाहीत. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता आपल्याला श्रीनाथ पाटील एक चांगले पंच देखील आहेत, एक चांगले क्रिकेटर देखील आहेत आणि तेवढेच चांगले गोलंदाज देखील, एक पक्वाचा मृदुंगमणी देखील आहेत. म्हणजे कला आहे. केशव मास्तर देखील आहेत आपण पाहू शकता. क्या बात आहे. मित्रनाथला देखील आपण पाहू शकता. तर अशोक साळुंके साहेब या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची उपलब्ध झालेली आहे. कारण जल आहे तो कल आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता श्रीनाथ. स्ट्रायकिंगला बॅटल जितू पाटील. नो स्ट्राईकला आपण पाहू शकता यावेळेला गिरीशला आपण पाहू शकता विलास आहे. सॉरी यस गेम प्ले. सामना सुरू होतो बघा. 10:23 पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते पॉवर प्लेचा श्रीनाथ पाटील. स्ट्रायकिंगला बॅटर जितूला आपण पाहू शकता. पहिला चेंडू लोवर फुल टॉस होता. चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. डॉट चेंडूची समाप्ती होते. सुरुवात चांगली केली. तर खेळपट्टीचा विचार केला शेना आणि मातीने बनवली खेळपट्टी. गोलंदाजाला देखील सहाय्य करते. नंतर मात्र फलंदाजाला देखील सहाय्य करत असते. श्रीनाथ पाटीलने क्षेत्ररक्षण सजवलंय. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट लेग ला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण मिड वाईडिश लॉंग ऑनला, मिड ऑनला क्षेत्ररक्षण. चांगला चेंडू होता यावेळेला. फुल इंडिलोचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये बॅकवर्ड पॉईंटला आपण पाहू शकता. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला संजय पाटील एक बंधुराज गोलंदाजी करतोय, तो दुसरा बंधुराज चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. श्री गणेश ओपन केलाय. श्री गणेश आपण खातं उघडलंय संघाचं आणि आपलं. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता विलासला आपण पाहू शकता. विलास म्हात्रे आणि जितू पाटील ही जोडी मैदानावर. श्रीनाथ ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट कार्डमॅन पॉईंट कव्हर एक्स्ट्रा. चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलाय. दंडित करतायत यावेळेला पंच रमाकांत पवार सर. वाईड घोषित करतायत. अवंत धावने भर धावसंख्या धावफल करते. 2 धावा आपण पाहू शकता. पुढे श्रीनाथ गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. लॉफ केलाय. झेलची शक्यता आहे. मित्रनाथ आहे. झेल सुटलाय कारण का बॉडी बॅलन्स चुकला, अंदाज चुकला आणि सर्व काही चुकलं. चौकार. धावसंख्या धावफल करती 6. विनोद पाटील म्हणतात ना नजर हटी तर दुर्घटना घटी, आणि नजर हटली चेंडूवरनं. सोप्पा झेल होता लॉंग ऑनला. मित्रनाथ खूप चांगला क्षेत्ररक्षण. अशा घटना घडत असतात क्रिकेटमध्ये. क्या बात आहे. सौरभ पाटील का आल्या मॅसेज आणल्या दाखवा आम्हाला. चेंडू फ्लिक केला. बॉटमनचा खूप चांगला वापर. 1 बाउंड चेंडू चालला यावेळेला मिड विकेट सी मारे से पार. चौकार. तर नक्कीच कॅमेरामॅनला विनंती काना साळुंकेला दाखवाल. बघा मेसेज आलाय. काना साळुंकेला देखील दाखवा. सुभाष मुंडे सांगितले बाळू पाटील तुम्ही काना साळुंकेचं नाव घेता, ती व्यक्ती आम्हाला पाहिजे नाही, ती व्यक्ती दाखवा. काना साळुंके हे प्रेम आहे तुमच्यावरती. 10 धावा. टॉस जिंकला आपण तर नागाव संघाने. बघा एक झेल सुटला आपण तर त्यानंतर चौकार आला आणि नंतर पुढच्या चेंडूवरती चौकार आलाय. श्रीनाथ डान्सिंग डावच्या मध्ये सुरेख फटका. पॅरल स्टोक आहे. सरळ चेंडू येतोय आमच्या समालोचन कक्षावरती. षटकार. काय फटका होता. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून हॉफ वाली आणि काय चेंडूला फेकून दिला. पॉवर प्लेचा ना पॉवर बॅक फटका विनोद पाटील. अतिशय चांगला फटका. बघा चूक किती महागात पडते मित्रांची.
तब्बल धावा आल्या तिथून 14. काय विलास बॅटिंग करतोय बघा. 6 षटकार 16 धावा फलक आपण पाहू शकता. सौरभ पाटील आहेत म्हणजे चेंडू लगेच मिळेल. वनाई वर्ल्ड विजनचे प्रॉपरेटर देखील आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. क्लिअर ती विट क्वालिटी जपण्याचा प्रयत्न करतात. हा चेंडू सुरेख फटका यावेळेला पिडअपच्या डोक्यावरना लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे राज येतोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा कंप्लीट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. संख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. सुरुवात दमदार झाली आहे. तर बघा नेक्स्ट मॅच मानपाडा 40+ विपक्ष खंबालपाडा 40+. जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. मानपाडा संघाचा खेळाडू देखील आलेत. लवकर आपण जर मॅच पाहत असाल तर लगेच यायचंय. कारण कोळेगावातून जर आपण आलात तर खूप लवकर याल. नाही, नारिवली गावातून जरी आलात आपण नारिवलीच्या गावाच्या मागं आपण रेल्वे पटरी तिथून सरळ या. आपण निघू फाट्याजवळ याल. रजनीकांत देखील आले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. पहिल्या षटकात 18 धावा. नाही, गोलंदाजाने विकेट मिळवला असता आपण मित्र श्रीनाथने पण झेल सोडला. मित्रांनो चांगला खेळाडू. आता मित्रांनातला जे काय कर आपण तर जे घडलंय तेच बाजूला सारून आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण करायचं. इथून त्याला चांगलं क्षेत्ररक्षण करून कमबॅक करणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहू शकता यावेळेला छोटे बंधुराज आले आहेत. एक चांगले गायक संजय पाटील. आवाज खूप चांगला आहे त्यांचा, आवाजात खूप गोडवा आहे. आता पाहिजे गोलंदाजीत गोडवा दाखवतात का, विकेट टेकिंग गोलंदाजी करतायत का इथून आमच्या समालोचन कक्षा एन कडून म्हणजे निगुगाव एन कडून गोलंदाजी मार्कवर टाकला जितू पाटील. हा चेंडू लॉफ केला. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू नोमॅन लाईन्स मध्ये पडतो यावेळेला. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. विनोद पाटील डीजेची सेटिंग बघा काय जबरदस्त केली. 2च साऊंड ठेवलेत पण काय आवाज आहे. डीजे पेक्षा चांगलं सेटिंग आहे. बॅकफुट जाऊन कट करायचा होता. चेंडू वेगाने आला शरीराच्या दिशेने. जोपर्यंत तटिया सर्कल मध्ये शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये चेंडू फील्ड होईल. 1 धाव कंप्लीट केले ते तिथूच कौतुक करेल. चांगली बॅटिंग करतोय साईनाथ साळुंके. नावाली यांना देखील आपण धन्यवाद देऊ. खूप चांगली सेटिंग करून दिली. संजय राईट आर्म ओव्हर देखील मारा करतोय. टाकेला विलास मात्र खूप आक्रमक बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून सुरेख फटका मिड ऑफच्या डोक्यावरना डीपला चेंडू जातो. जोपर्यंत लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण राजूचं कौतुक करेल यावेळेला. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धावफल करतोय आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. 23 धावा धावफलकाती लागल्यात. शपलोन ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो. चांगलं क्षेत्ररक्षण. उत्तम पाटील आहेत. उत्तम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 24 धावा. दुसऱ्या दिवसातील पहिली लढत आहे. 2 बलाढ्य संघांमध्ये टॉस जिंकलाय आपण तर नागाव संघाने आणि देवीचा पाडा 40+ संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. पण त्या गोलंदाजी मार्कवर संजय पाटील चांगली गोलंदाजी करतो. लाईन आणि लेंथ खूप चांगली फेकतो. अचूकता भेदकता विविधता बघायला मिळते. हा चेंडू शॉर्ट लाईन जातो. बॅक पुढे गेला. पंच केलाय. चेंडू स्वीपाकावर मधून वेगाने चाललाय सीमारच्या पार. दणदणीत चौकार. लाजवाब फटका. पद्धत त्याचा खूप चांगला वापर केला. पंच केला यावेळेला चेंडूला. जी गॅप होती कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून तिथून चेंडूला काढला. स्वीपाकर रिजन मधून चेंडू वेगाने सीमारच्या पार गेलाय. तर संख्या 28. काना साळुंकेने सांगितले काल पहिल्याच सामन्यात देखील धावा वेगाने आल्या होत्या. चेंडू ऑन द टोचच्या माध्यमातून अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू वेगाने चालला. एक्स्ट्रा कव्हरला सीमारच्या पार चौकार. धाफल करते आपण पाहू शकता याला 32 धावा. नाही चांगली बॅटिंग केली. या षटकात देखील धावा आल्या तर मला सांगता येतं. आपण इथं कल्पेश पाटील पहिल्या षटकात 18 आले तर दुसऱ्या षटकात धावा आल्या तब्बल 14 आल्या आहेत. 32 झाल्या आहेत. इथून विकेट टेकिंग गोलंदाजी आता करणं फार गरजेचं आहे. विकास आल्या आहेत. जकास गोलंदाजी करावी लागणार आहे.
आणि काल पहिल्या सामन्यात 92 झाल्या होत्या, पण त्यानंतर कमी कमी धावा बघायला मिळाल्या. दिलीप पाटील बघा, त्यांना माहिती आहे आपण आयोजक आहोत, आपली भूमिका फार महत्वाची आहे. त्यामुळे भिंतीवर बसून सामना एन्जॉय करतायत. चेंडू गेल्यानंतर लगेच द्यायचा आहे. खंबालपाडा संघ देखील इथे दाखल झाला आहे. त्यांचा हा चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. सूरज चौधरी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. नवापाडा 40+ चे चॅम्पियन संघ विकास पुण्याला गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतोय. सायकल आपण पाहू शकता यावेळेला विलासला स्वीप केला. यावेळेला फटका सुरेख आहे. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पार चौकार. विलास जबरदस्त बॅटिंग करतोय. काय बॅटिंग करतोय, आत्मविश्वासाने बॅटिंग करतोय. विनोद पाटील नेहमी म्हणतात ना, आत्मविश्वास तुमचा यशाचा गुरु आहे. आत्मविश्वास तुमच्याकडे पाहिजे आणि तो आत्मविश्वासाने बॅटिंग करताना दिसतोय. 36 धावांची भागीदारी झाली आहे. काय बॅटिंग केली आहे दोन बॅटरांनी. 23 धावांचं योगदान दिलंय. 3 चौकार 1 षटकार बघायला मिळालाय. हा चेंडू वेगवान चेंडू होता. इथे बॅटरकडे प्रत्युत्तर नव्हता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हर म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. जबरदस्त कमबॅक विकासच्या माध्यमातून. नागाव संघाची देखील बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे, तर क्रिकेटमध्ये जरतरला स्थानच नाहीये. मैदानावर जो चांगला खेळ करेल तो संघ विजय संघ ठरतो. विकास राईट आर्म राऊंड कडनं मारा करतोय. स्टॅकला लोअर फुलटा चेंडू लॉफ केला. यावेळेला क्षेत्ररक्षक आहे, तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. थोडंसं फंबलिंग झालं, काय हरकत नाही, पण चेंडू मात्र थांबवलाय दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये राजूने. धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. कल्पेश पाटील बघा, आपण पाहू शकता नागावचेच गुणलेखक आणि अशोक पाटील पॅनलचे ऑफिशियल गुणलेखक आहेत. शॉर्टलेनचा चेंडू हवेमध्ये चेंडू. यावेळेला झेलची शक्यता, हुक करायचं होता लिडिंग एज. बॅटर बाद. अखेरकार आपण बोलले तर विकासला यश मिळालंय. बॅटर बाद होतो आपण पाहू शकता. विलास म्हात्रेने धावा केल्या तब्बल बाद होण्यापूर्वी. एक चांगली इनिंग खेळलाय. 38 धावांची भागीदारी तोडण्यात यश मिळाले. 25 धावांचे खेळ गेले. जरा बॅटिंग आवडले असेल तर विलाससाठी टाय होऊन नवीन बॅटर तर राजीव म्हात्रे येतोय. 40+ संघटनेचे आपण तर सदस्य देखील आहेत आणि विकेट मिळाला यावेळेला. आपण तर विकासला ज्या ब्रेक थ्रोची गरज होती तो ब्रेक थ्रो मिळून दिलाय. गणेश पाटील देखील आहेत. काय बॅटिंग केली होती रेल्वेच्या मैदानावर. चौकार जो मारला होता ना निलेश म्हात्रेच्या अगेन्स्ट, लाज जवाब चौकार. चॅम्पियन संघ होता. सपोर्ट देखील भरपूर होता रेग्युलरच्या खेळाडूंचा. सूरजने देखील त्या स्पर्धेत खूप चांगली गोलंदाजी केली. नाही, इक्बाल तरीसाठी ती स्पर्धा यादगार राहिली, कारण सर्व सामने त्यांना खेळायला मिळाले. विकास गोलंदाजी मार्कवर. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. खूप चांगली गोलंदाजी केली. विनोद पाटील इथे बघितले तर कमबॅक करून दिले. विकासने झकास गोलंदाजी केली आतापर्यंत. सायकल राजू. हा चेंडू खूप चांगला होता. गुडल्या स्पॉटवर चेंडू बघितला तर थोडासा बाहेर देखील निघाला होता. इथे डायरेक्ट हिट केला असता तर कदाचित आपण तर एक धाव देखील मिळते. 22च्या स्वरूपात धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 39 धावा आणि या षटकात धावा दिल्या फक्त आणि फक्त कल्पेश आम्हाला माहिती देत आहेत. 7 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. पाणी घेऊन जातात 12व्या खेळाडू आपण बोलतो तर खेळाडूनेच कोणतरी पाणी घेऊन जायचंय. पाण्याची मागणी केली आहे. त्याला टॉस साठी या. मनपाडा 40+ आणि खंबालपाडा 40+ संघाचे संघनायक टॉस साठी यायचंय. गाणा साळुंके जे खेळाडू कोळेगाववरून येत असतील त्यांनी सरळ कोळेगाववरून नारिवलीतनं या. 5-15 मिनिटात तुम्ही इथे पोचाल. कालच्या दिवसात ज्यांचा आवाज ऐकला ते विनोद पाटील देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. विनोद पाटील स्वागत आहे आपलं देखील. गुड मॉर्निंग, सुप्रभात सर्वांना. चंद्रकांत देखील आलेत. आज भरपूर खेळाडू आहेत. नाही, हेच खेळाडू जो फडकेपणा चषक मध्ये असते तर कदाचित सामना जिंकला देखील असता. 7 खेळाडू खेळून नाही असू दे. जेवढे खेळाडू येतील तेवढं चांगलं आहे. खेळाडू देखील जलपान करतायत. चंद्रकांत पाटील पाणी मिळेल. 39 धावा दाखल करते आपण पाहू शकता. 13च्या सरसरीने धावा कुठल्या आहेत. 39 धावा झाल्यात. आता इथून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता इथून पाहायचं कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. खेळाडू जलपान करत आहेत. थोडेसे ताजे तवाने होत आहेत. जो थकवा आला होता तो दूर केलाय. गोलंदाजी मार्कवर येतोय. गोलंदाज आपण पाहू शकता यावेळेला
बालकृष्ण मडवी अतिशय चांगला गोलंदाज. जे आमचा महिला वर्ग जातात त्यांना विनंती जरा लवकर जा आपण, कारण लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे, मॅच देखील सुरू होते. नाही भरपूर आपण आता राजू सारखा एक गोलंदाज देखील आहे, अष्टपैलू खेळाडू मनोहर देखील आहे. नाही मित्रांनो आता हे गणेश आहे, भरपूर ऑप्शन आहेत. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघाचा पण तर चौथं षटक घेऊन होतं यावेळेला बालकृष्ण मडवी. सेकंड राजू. हा चेंडू यावेळेला आपण तर शरीराचा वेध घेणारा हा चेंडू होता. वेगाने येणं चेंडूवरती फार गरजेचं होतं. इथे एक धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता यावेळेला 40 झाल्या. 40 धावा धावफल करते. जितू पाटीलला पाहिजे इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय बालकृष्ण. राईट आर्म राऊंड इकडनं मारा करतो स्ट्राईकला जितू पाटील. हा चेंडू आल्या बॅटने खेळाय, टायमिंग चांगलं होतं, ताकद प्रचंड होतं. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला मात्र यावेळेला आपण म्हणजे तर ऑन साइडला लॉंग ऑन क्लिअर करतोय षटकार. विनोद पाटील आपण रिप्ले पाहू शकता. ऑप्शनच्या बाहेर जाणार चेंडूला अक्षरशः खेचलाय मी तर म्हणेल ऑन साइडला, आणि लॉंग ऑनच्या डोक्यावर चेंडू चाललाय वेगाने. धावसंख्या 46. काय बॅटिंग करतोय जितू पाटील. या संघाचा आपण म्हणजे संकट पोहोचक आहे. बालकृष्ण कमबॅक करतो का पाहायचंय. हा चेंडू खोदून काढला यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या मध्ये चेंडू चला मिड विकेटला मित्रनाथ येतोय, चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 48 धावा. 48 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. 14 षटक प्रगती पथावर आहे. जितू पाटील चांगली बॅटिंग करतो. एक षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर. चेंज पेस होता यावेळेला. लोअर फुलटा चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. गॅप शोधले का पाहायचंय. वाईड इश लॉंग ऑन सीमारेषा पार. चेंडू चाललाय सीमारेषा पार. दणदणीत चौकार. 50 कंप्लीट. 52 धावा झाल्या धाव फलकावरती. देवीचा पाडा 40 प्लस संघाची टाळ्या होऊन जाते. जबरदस्त बॅटिंग जितू पाटीलने बघा आता मोर्चा सांभाळलाय. विलास बाद झाल्यानंतर त्यांनी आक्रमणाची भूमिका स्वीकारली. काय बॅटिंग करतोय बघा, जबरदस्त बॅटिंग. 9 चेंडू 24 धावा. जितूची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या झाल्यात पाहिजे. जबरदस्त बॅटिंग. विलास जरा थोडस पडद्याच्या बाहेर आपण आतमध्ये पाय घ्या. हा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त होतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. बॅटर बाद होतोय. बिग विकेट. बालकृष्णला विकेट पाहिजे तो मिळालाय. जितू पाटील खूप धोकादायक बॅटर वाटत होता. नवीन बॅटर होतोय प्रदीप. एक अतिशय चांगला इष्टरक्षक आपण म्हणले तर जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा खूप चांगली बॅटिंग करतो राजीव. आणि आपण तर प्रदीपने अक्षरशः जी स्पर्धा झाली होती नारिलीची नाईट रजनी स्पर्धा ती गाजवली होती. आणि बाईक देखील आपल्या घरी घेऊन गेला होता. मालिकावीर ठरला होता कारण रेग्युलर क्रिकेटनं बाईक मिळाली नव्हती, पण 40 प्लसच्या माध्यमातून बाईक मिळाली. कारण सांगून की असे बरेचसे खेळाडू आहेत की ज्याने रेग्युलर क्रिकेटमध्ये काही आपण तर बक्षीस मिळाले नाही, पण आता 40 प्लसच्या माध्यमातून बाईक देखील मिळतात, वॉशिंग मशीन मिळते, फ्रीज मिळतोय. प्रदीप आलाय. काना सांगून की आता सागावची देखील स्पर्धा आहे. 26, 27, 28 आणि मालिकावीरसाठी बघा जर ठरलं तर गाडी देखील असणारे 10,000 रुपये कॅश प्राईज. आणि आमच्या माध्यमातून म्हणजे आमच्या मातोश्री नाहीये त्यांच्या नावाने आम्ही एक सोन्याचा कॉइन देखील देणार होतो मालिकावीरसाठी खेळाडूंसाठी. बालकृष्ण गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू फ्लिक केलाय. बॉटमॅनचा खूप चांगला वापर केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. चेंडूला फीड करतो बाराम. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 54 धावा. षटकात धावा आल्या बालकृष्णच्या तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. आपण कल्पेश पाटील 15 धावा आल्यात. एक गडी देखील बाद केल्यात. विनोद पाटील आपण बऱ्याचशा स्पर्धेमध्ये समालोचन केलं. नाना प्रकारची बक्षीस असतात, पण आज आपण बोलले तर सागावच्या स्पर्धेमध्ये तुम्ही देखील सागावचे एक प्रमुख घटक आहेत. जरी विनोद पाटील भोपरचे असतील पण बालपण पूर्णपणे जर बघितलं मामाचंच गाव आहे. आज माझ्यापेक्षा जास्त खेळाडू विनोद पाटीलला देखील सागावातले ओळखतात. कारण आपण बोलतो एक सोन्याचं देखील कॉइन दिलं जाणार एक चांगली संकल्पना आहे. कारण का बाईक देखील कदाचित मला वाटतं 99% बाईक असेलच. आणि कॅश प्राईज देखील 10,000 रुपये. मालिका आपण तर उत्कृष्ट फलंदाज 5,000 असणारे, उत्कृष्ट गोलंदाजाला 5,000 असणारे, उत्कृष्ट क्षेत्रक्षाला 5,000. काना सळुंके जो सर्कलच्या बाहेर डायरेक्ट हिट करेल त्याला 200 रुपये आणि प्रत्येक झेलसाठी 100 रुपये. असे अनेक बक्षीस आहेत. काना सळुंके मला वाटतं आज किंवा उद्या फॉर्म पडेलच सागावचा. आणि 3 दिवसाची स्पर्धा, 3 दिवस उत्तम प्रकारे जेवणाची सोय असणार आहे.
गोलंदाजी मार्कवर येतो. आपण आता विकास येतो पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये. त्याच्या इथून झकास गोलंदाजी करतोय का राजू आहे स्ट्रायक यांना. हा चेंडू शप्पल स्क्वेअर ऑफ द विकेट खेळचा. काय वेग होता, वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी. खूप चांगला चेंडू होता. तर ठरून शॉट खेळले होते कारण स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा. स्क्वेअर लेग रिजन मधनं मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला जी गॅप आहे तिथून चेंडूला काढायचा होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. चेंडू बॅक पुढे गेला. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका. डी पॉइंट मधनं क्षेत्ररक्षक आला वेगाने, पण त्याच्या अधिक वेगाने चेंडू सीमारेषा पार. चौकार. या आधीचा देखील विनोद पाटील तशाच प्रकारचा फटका खेळायचे. राजू तर चौकार आला सगळ्या पद्धत आली ते खूप चांगले. ऑफसाईडला खूप स्ट्रॉंग बॅटिंग करतो राजू. 58 धावा झाल्या चेंडू बाकेत फक्त आणि फक्त पहिल्या सत्रातील आपण मिळेल तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. राजू म्हात्रे खूप चांगली बॅटिंग करतोय. विकास राईट आर्म राऊंड द कडनं मारा करतोय. चेंडू वाईड यॉर्करचा वापर केलाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रचंड वेगाने इम्प्रेस करतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकता रमाकांत पवार मॅन फ्रॉम कल्याण, जावेद फरीद सर मॅन फ्रॉम कल्याण. जावेद फरीद सर म्हटले तर आमच्या केडीएमसीचे कर्मचारी देखील आहेत. आता मला वाटतं सेवा निवृत्त देखील असतील ते. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. डॉट चेंडूची समाप्ती ते. विनोद पाटील केडीएमसीचे कर्मचाऱ्यांची तारीख असते एकच फक्त 31 मे निवृत्तीची. जानू पाटीलने देखील मोठा फंक्शन केलं होता नारिवलीचे. चांगला फटका डान्सिंग डावच्या मिड ऑफ वरून चेंडू चालला लॉंग ऑफला. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. इथे विकेटची शक्यता होती. 51 मिनिटे धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता यावेळेला 59 धावफलकावरती लागले आहेत. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर कल्पेश पाटील आम्हाला माहिती खूप चांगली माहिती देत आहेत. एकच चेंडू बाकी 59 धावफलकावरती लागले आहेत. 2 षटकात खूप चांगली आक्रमक सुरुवात होती. टॉस साठी याचा मनपाडाचे कॅप्टन आणि खंबालपाडा फुटी प्लेचे कॅप्टन अंतिम कॉल असणारे. चेंडू जबरदस्त गोलंदाजी. काय गोलंदाजी केली बघा या षटकामध्ये. चौकार आला पण तरी देखील नियंत्रण गोलंदाजी बघायला मिळेल. अचूकता, भेदकता, विविधता बघायला मिळेल या षटकामध्ये. 5च धावा दिल्या आहेत. जर विकासची गोलंदाजी आवडली एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. जबरदस्त कमबॅक. 60 धावांचं लक्ष असणारे. 2 षटकामध्ये 11 धावा दिल्या आहेत आणि एकच बॅटर तरी बाद केलं. 59 धावा झाल्या. 60 धावांचं लक्ष असणारे. टॉस साठी या मनपाडाचे कॅप्टन खंबालपाड्याचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. खंबालपाडा संघ देखील इथे दाखल झाला. मनपाडा संघ देखील इथे दाखल झालाय. रणजित ठाणगे आणि कंपनी बैरामचे देखील हार्दिक स्वागत. 59 झाल्यात. 60चे लक्ष असणारे. टॉस साठी या सूरज. चला टॉस साठी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणं फार गरजेचं. देवेंद्र वजे बघा किती फिटनेस चांगलं आहे. टॉस साठी यायचंय. तर गोमा साळुंके, अशोक साळुंके साहेब या दादा व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर टॉस साठी यायचंय. चला मनपाड्याचे कॅप्टन कंबलपाड्याचे कॅप्टन आलेत. कानादा कुणाच्या हस्ते टॉस करायचंय. सुभाष साळुंके यांच्या शुभ हस्ते मी टॉस करू. रुपेश साळुंकेची देखील भरपूर मेहनत आहे. काळी पिशवी दिसते रुपेश. तर चला टॉस केलं जाणार आहे. एका बाजूला दत्ता म्हात्रे असणार, दुसऱ्या बाजूला आपण तर नवापाडा फुटी प्लसचे चॅम्पियन संघाचे संघनायक सूरज. स्वागत आहे आपलं. दोन्ही संघांच्या संघनायकांना बेस्ट ऑफ लक. टॉस करायचंय.
2 षटकाच्या आधी चेंडू हरवला फुटला तर आपण म्हणले तर नवीन आहे, त्यानंतर जुना चेंडू टॉस करायचा आहे. टॉस काय काट आहे, टॉस जिंकला आपण तर मनपाड संघाने. डिसिजन पेंडिंग आहे तर जाऊया मॅचच्या दिशेने. 59 धावा झाल्या, 60 धावांचं लक्ष्य पाहायचं. इथून नागाव फुटी प्लस संघ हे लक्ष पार करत आहे की आपण तर देवीचा पाडा फुटी प्लस संघ त्याला रोखतोय. जाण्यासाठी जाऊया आज आपण तर दुसऱ्या दिवशी पहिल्याच मॅच मध्ये विनोद पाटील भोपर यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच बाळू पाटील. वक्रतुंड महाकाय सूर्यकुंभ विघ्नम कृमेव देव सर्व कार्य सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते. 14 विद्या आणि 64 कलेचा अधिपती बाप्पा गणपतीला वंदन करतोय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. त्याचबरोबर या नावळे गावच्या निगू गावच्या ग्रामदेवतेसमोर नतमस्तक होतोय व आजच्या दिवसाची आपण करतोय सुरुवात. या पहिल्या मॅचने आपण नावाई 40+ चषक 2024 मध्ये आहोत आणि आज दुसऱ्या दिवसामध्ये पहिला सामना रंगतोय मैदानावरती नागाव वर्सेस देवीचा पाडा. या दोन संघादरम्यान नागावने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा. तर बघा मानपळ आणि खंबालपाडा खेळाडूंनी नाश्ता करून घ्यायचा आहे. आज नाश्ता आहे सगळ्यांसाठी मला वाटतं डाव्या बाजूला. तर या नाश्त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्या. सुंदर असे कांदा पोहे तयार करण्यात आलेले आहेत आणि सकाळचा नाश्ता नेहमीच आपल्याला एक ऊर्जा देतो, दुपारपर्यंत निदान एक आधार देत असतो. त्यामुळे बऱ्याच जणांना नाश्त्याची सवय नसते. काही जण केवळ चहा पितात, काही जण तेही करत नाही. पण नाश्ता हा सकाळी करायलाच हवा. असं म्हणतात की सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण. सकाळी नाश्ता एकदम जबरदस्त असायला हवा, दुपारचं जेवणही पोटभर असायला, पण रात्रीचं जे जेवण आहे ते फार कमी असायला हवं. म्हणजे ते कम्पॅरिझन जर आपण 2 भाकर खातो तर पाऊण 1 भाकरच खायला हवी. आणि रात्रीचं जेवण जितकं तुम्ही कमी कराल तितकं तुमच्यासाठी चांगलं आहे. आणि त्यात वय जर वाढत असेल तर तुम्हाला नक्कीच आपल्या आहाराच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावी लागेल. या मॅचकडे 60 करायचे आहेत नागावला. ओपनिंग पेअर गणेश पाटील बाळाराम पाटील तयार आहेत, सलामीला आलेले आहेत आणि बॉलिंग मार्कवर मधुकर मात्रे. ओ हो अपील त्या ठिकाणी केलं गेलं आणि फलंदाज बाद होत आहेत. आय थिंक हिट विकेट. त्यांचा पाय मागे गेलाय. काय बॉल लागलाय, अंपायर बॉल लागलाय सांगतात. तर अंपायरने आम्हाला थोडंसं सिग्नल दिला, त्यांचं पण थोडंसं कन्फ्युजन झालं असावं, पण हरकत नाही. फलंदाज बाद झालाय. पहिल्याच बॉलवरती 60 करायचे आहेत, पण सुरुवात मात्र इथून मधुकर मात्रेने विकेटने गेलेली आहे आणि अशा प्रकारे पहिलाच गडी बाद होते मैदानावरती. नागाव टीमचा मधुकर गणेश पाटीलच्या रूपाने 0वरती बाद झालाय. 60चं टार्गेट आहे, म्हणजे 12ची आवश्यक गती राखायची विजयासाठी मैदानावरती नागाव या टीमला. आणि अशा परिस्थितीत फलंदाज पहिल्याच बॉलवरती बाद. कालच्या दिवसामध्ये आपण 92 धावा पहिल्या मॅचमध्ये बघितल्या होत्या. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स आजच्या लिलेवर नावळेने 92 केल्या होत्या गावदेवी गिरिजामाता झुंडोमी संघाच्या अगेन्स्ट. पण त्यानंतर दिवसभरामध्ये नंतरच्या 6 मॅचमध्ये धावसंख्येने 50 ओलांडलीच नाही. एकच धावसंख्या अशी आम्ही बघितली की जिथे 41 आम्ही बघितल्या, त्याच्या व्यतिरिक्त ते 40च्या आतमध्ये आम्ही धावा बघितल्या होत्या. न्यू बॅटर सीना देत आहेत. दूर ठेवला होता, काय गोलंदाजी होते. आणि बघा कालही आपण हे चित्र बघितलं. काल ऑफस्टंपमध्ये जे चेंडू पिचिंग झालेत त्यांनी फलंदाजांना अडचणीत आणले, कारण तिथे चेंडू उसळताना आपण बघताय. तर नवनाथ साळुंके आपण कुठे असाल तर जरा या ठिकाणी या, आपल्याला एक कॉल आलाय महत्वाचा. आज जे टीमचा काहीतरी मेसेज असावा किंवा काहीतरी प्रश्न असतील.
पुढे आले, या चेंडू बॅटची एज घेऊन गेलाय थर्ड मॅनच्या दिशेने आणि सिंगलने फायनली अकाउंट ओपन होतं नागावचं तिसऱ्या बॉलवरती. आणि श्रीनाथ त्या ठिकाणी आपण बघतायत स्ट्राईक रोटेट करतायत. वाराम पाटील आहेत आता मात्र स्ट्रायकिंग एंडला 60 करायच्यात, पण खेळपट्टी अत्यंत काल दुपारनंतर खरं तर पहिल्या मॅच नंतर थोडीशी घातक होत गेली, तिथे धावा होताना दिसल्या नाही. पण आजचं चित्र थोडंसं वेगळं असावं अशी आपण अपेक्षा करूया. मधुकर ओव्हर द विकेट. ओ हो अपील पंचांनी स्वीकारलंय. फलंदाज बाद होतील. दुसऱ्या विकेटचं पतन. दोन्ही सलामीवीर आता मात्र डगआउट मध्ये. नागावची चिंता वाढलेली आहे, कारण काय जबरदस्त सुरुवात. मधुकर मात्रे अचूकतेवरती भर देत असताना बघा ॲक्युरेसी फार महत्वाची असते, फक्त वेग नाहीये तर टप्पा बघा. आणि काल हे चित्र आपण बघितलं, सातत्याने बघितलं. अनेकांनी यापैकी मॅचेसही बघितल्या असतील की खेळपट्टी कशा पद्धतीने इथे खरं तर कालच्या दिवसामध्ये तिने गोलंदाजांना साथ दिली. पण पहिल्या मॅचमध्ये 92 झाल्या, असं वाटलं होतं की आता अख्ख्या दिवसामध्ये धावांचा पाऊस पडेल, पण तो अंदाज आमचा चुकीचा ठरला. पण त्यानंतर आपण बघितलं गोलंदाजांनी आपलं वर्चस्व, आपली दादागिरी या मैदानावरती सिद्ध केली. आणि कालच्या शेवटच्या 6 मॅचेस, पहिली मॅच वगळता गोलंदाजी चांगली होताना दिसली. पण आज आपण बघितलं की काल 6 मॅचमध्ये नंतरच्या 50 नाही झाल्या, पण आता 50 पेक्षा जास्त धावा 59 देवीचा पाडाने धावफलकावरती लावलेले आहेत. आणि त्यामुळे इथून आता 60 धावांचं संरक्षण करत असताना खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती. आता मात्र उत्तम पाटील मैदानावरती आलेले आहेत आणि उत्तम पाटीलला उत्तम अशी बॅटिंग करावी लागेल, कारण 2 फलंदाज बाद झालेत नागावचे, दोन्ही सलामीवीर, आधी गणेश आणि त्यानंतर बाळाराम. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. 1 धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती 2. काय गोलंदाजी झाली आहे. 5 बॉलमध्ये केवळ 2 धावा, 2 विकेट, 1 डॉट बॉल आहे. अप्रतिम गोलंदाजी मधुकर मात्र सादर करत असताना आज बाळू पाटील या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या सोबत असणार आहेत. आणि जो संघ जिंकेल या मॅच मध्ये त्याने कुठेही जायचं नाही, कदाचित लगेचच तुम्हाला मॅच खेळावी लागेल. त्यामुळे जाऊ नका. विनिंग टीम यातून जो जिंकेल. कट करतात गॅप मधून चेंडू पाठवलाय डी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. एक सुंदर फटका, कलात्मक फटका आपण बघतायत. बॅकफुट वरती गेले, शॉट ऑफ लेंथ होता आणि गॅप मध्ये खेळले. विशेष म्हणजे शॉट बॅकवर्ड पॉइंट आणि शॉट कव्हर पॉइंटच्या मधून हा चेंडू पाठवला डी पॉइंटच्या दिशेने. आणि बघा जाता जाता या षटकाचा शेवट कुठे तरी गोड झालाय असं आपण म्हणू शकतो. 6 धावा आलेल्या आहेत, 2 विकेट गमावलेले आहेत मैदानावरती नागावने. आणि संदीप पाटील निगू गावचे आपण या ठिकाणी आपलं स्वागत आहे. आपण निगू गावात आहोत आणि निगूचं हे गावदेव क्रीडांगण तुम्ही बघतायत. अत्यंत सुंदर असं मैदान आहे. मैदान नेहमीच आपण हा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहतो. खरं तर आपण बघितलं की देवीचा पाडाचे कॅप्टनही म्हणाले होते की आमचे सगळे खेळाडू आहेत, पण देवीचा पाडा असेल, डोंबिवली पश्चिमेतील कित्येक गावं असतील की त्यांना हक्काचं मैदान नाही आहे. आणि त्यामुळे बऱ्याचदा त्यांना रेल्वे ग्राउंडवरती जावं लागतं, बऱ्याचदा भागशाळा मैदानावरती जावं लागतं. आणि जुनी डोंबिवलीमध्ये एक मैदान आहे, ते पण देखील डेव्हलपमेंटसाठी दिलं गेलेलं आहे. पण जोपर्यंत आहे तोपर्यंत तिथे स्पर्धा होतात, तिथे जुनी डोंबिवलीकरांना प्रॅक्टिस करायला मिळते. पण काही अशी गावं आहेत की ज्यांना मैदान हा प्रकारच खरं तर उरला नाही. जागेचे भाव इतके जबरदस्त झाले आहेत की मैदान कोण देणार का प्रश्न आहे क्रिकेटसाठी. पूर्वी आपण बघितलं की जागा ही दान केली जायची, तेव्हा इतकं जागेला महत्त्व नव्हतं, किंमत नसायची. आणि पूर्वी असं म्हटलं होतं की कोणी कोंबड्यावरती बकऱ्यावरती एकमेकांची जागा एकमेकांना देऊन टाकायचे, शब्दावरती दिल्या जायच्या, मैत्रीवरती. पण आता जीव घेण्याची जीव घेतात 1-1, 2-2 फुटासाठी. इथे झेलची शक्यता. आणखीन एक विकेट जाईल. नागावच्या चिंतेमध्ये वाढ होईल, कारण फलंदाज उत्तम पाटील बाद झाल्यात आणि इथे आल्या आल्याच जितू पाटीलने यश संपादित केलंय.
जितू पाटीलने बॅटिंग करताना 24 केल्या, विलास मात्रे यांनी 25 केल्या. या दोन्ही सलामीवीरांनी काय जबरदस्त सलामी दिली, पण त्या कंपॅरिझन मध्ये त्या तुलनेमध्ये नागावचे दोन्ही ओपनर लवकर परतले आणि आता आपण बघतायत उत्तम पाटील देखील परतलेले आहेत. 3 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत नागावने आणि नागाव संघ थोडासा अडचणीत सापडलाय. पण अशाच पद्धतीने बघा धावा येत नाही, विकेट्सही जात आहेत, त्यामुळे ही दुहेरी चिंता आहे. तर मानपाड्याच्या कॅप्टनने संपर्क साधायचा आहे. यानंतर मानपाडा आणि खंबालपाडा ही मॅच असणार आहे. पण आज भरपूर आपल्याला या लॉटमध्ये पाडे बघायला मिळतात. देवीचा पाडा, मानपाडा, खंबालपाडा, नवापाडा, फडकेपाडा असे एकूण 5 पाडे आपण बघतायत आणि देसाईमध्ये 5 पाडे आहेत. पण त्यात तांबडीचा पाडा, त्याचबरोबर तळेपाडा आहे, म्हात्रेपाडा आहे, मला वाटतं एक आहे, पाटील पाडा आहे, मोठी देसाई, असे काही पाडे आहेत. गाव भरपूर मोठे आहे आणि त्यांचे 7 आहेत. बघा चिंचोड्याचा पाडा, असे कुंभारखन पाडा, मला वाटतं ही सगळे पाडे पलीकडे आपण बघताय. नाही, बेडकाचा पाडा आपल्याकडे नाही आहे. बाळू पाटील काना सोळंकेना प्रश्न पडला, बेडकाचा पाडा आहे का? तर बेडकाचा नाही, सापांचा पाडा असू शकतो. या मॅचकडे राजू मडवी येत आहेत बॅटिंगसाठी. हा चेंडू खाली राहिलाय, ऑफ स्टंप वरती होता. जितू पाटील या ओव्हरची सुरुवात विकेटने गेली आणि पुढचाच बॉल डॉट फेकलाय. धावसंख्या स्थिरावलेली आपण बघतोय 6 वरती. 59 म्हणजे अजूनही 54 धावा विजयासाठी हव्यात. यावेळेस मात्र लॉंग अपच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा नाही रोखू शकले, पण या 2 धाव्याने धावसंख्या धावफलक बघता आपण एकूण झाले ती 8. तर बघा नरेश मात्रे यांचं आगमन झालंय. मानपाडा टीम इन ऍक्शन मध्ये आणि पिच क्युरेटर स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 3 वर्षानंतर ही जबाबदारी नरेश मात्रे यांच्या खांद्यावरती आलेली आहे. आणि कोणालाही एकदम मजबूत टिकाऊ खेळपट्टी बनवायची असेल तर नरेश मात्रेंची संपर्क साधा, तुम्हाला तशी खेळपट्टी ते बनवून देतील, जी खेळपट्टी वर्षभरही चालेल, कुठल्याही क्रॅक येणार नाही याची गॅरंटी ते जरूर देतील, कारण अशा खेळपट्ट्या त्यांनी बनवलेल्या आहेत. हा देखील डॉट बॉल येतोय. 4 चेंडूत केवळ 2 धावा दिल्यात. हा चेंडू हवेत, प्रदीप त्या ठिकाणी जज करतायत पण नाही, गेला चेंडू सीमा पार आणि येतोय कुठेतरी. संघर्ष बराच करावा लागला आणि फायनली एक मोठा फटका 6 धावांचा. जावेद परिसर या ठिकाणी इशारा करतात आम्हाला आणि या षटकाराने धावसंख्येने दुहेरी अंक गाठलेले आहेत. जाऊन पोहोचले 14च्या घरामध्ये आणि असे आणखीन 2-4 फटके आले ना तर नागाव इथून कमबॅक करेल आणि थोडासा जो दबाव आहे तो ट्रान्सफर होईल देवीचा पाडा संघावरती. धावसंख्या 14. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दुसरी धाव सहजतेने पूर्ण झालेली आहे आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली ती म्हणजे 16 धावा. टार्गेट आहे 60चं, म्हणजे अजूनही 44 धावांची इथून गरज असेल येणाऱ्या 18 बॉलमध्ये आणि 18 बॉलमध्ये 44 करण्यासाठी 14 पूर्णांक आपण बघितले तर 67 ही धावांची आवश्यकता या ठिकाणी राखावी लागेल विजयासाठी. बघूया षटकार आलाय. फलंदाज राजू मडवीच्या बॅटमधून 10 वरती नाबाद खेळतात. 5 चेंडूचा सामना केलाय, पण अशाच पद्धतीने जर फटकेबाजी झाली, आणखीन काही मोठे फटके आले तर नागाव या मॅचमध्ये कमबॅक करेल. पण देवीचा पाडाला ते करू द्यायचं नाही. ज्या पद्धतीने एक मोमेंट त्यांनी प्राप्त केलेला आहे, ज्या पद्धतीने दबाव टाकलेला आहे नागावरती, तो दबाव त्यांना कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न जरूर असेल आणि यासाठीच मधुकर मात्रे यांना पुन्हा बोलावलेलं आहे, ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा दिल्या, 2 विकेट प्राप्त केले आणि त्याचमुळे पुन्हा एकदा 3ऱ्या षटकाची जबाबदारी मधुकर मात्रे यांच्या खांद्यावरती. स्ट्राईकला बॅटर श्रीनाथ पाटील. श्रीनाथ पाटीलकडे गुणवत्ता आहे, टासून भरलेली आहे, पण अडचणीमध्ये इथून या परिस्थितीमध्ये
खेळपट्टीवरती थांबणं, धावा करणं फार गरजेचं आहे. ड्राईव्ह करतायत प्रदीप तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो, पण बघा काय जबरदस्त कमबॅक खातर परत आले, पुढे गेले होते पण थोडक्यात बचावलेले. थ्रो खूप चांगला होता, ऑन दी स्टंप होता. ही धाव घेतली असती तर कुठेतरी धोका निर्माण होऊ शकला असता, पण नकार दिलाय. आणि अशा प्रकारे आपण बघतायत ही सिंगल येते. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली ती म्हणजे यावेळेस चेंडू, हो बॅटची एज होती, मागे गेलाय चेंडू त्या ठिकाणी. आणि आपण यावेळेस बघतायत एक धाव ऍड होईल, 19 धावा धावफलकावरती आहेत. 41 धावांची गरज आहे विजयासाठी. ही 15 बॉलमध्ये 41 करायची आहेत. टार्गेट 60 धावांचं आहे. मैदानावरती राजू मडवी आणि श्रीनाथ हे दोन बॅटर इथून संघर्ष करताना, धावांसाठी प्रयत्न करत असताना. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला गेलाय. प्रदीप फार वेगाने, काय फिल्डिंग आहे बघा. क्षेत्ररक्षण देवीचा वाडा संघाचं नेहमीच अफलातून राहिलेलं आहे. मग राजू असतील, जितू असतील, प्रदीप असतील, विलास असतील, हे सगळेजण एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत आणि विशेष म्हणजे सीमा रेषा ते सांभाळत असतात. या चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. ओ मिसफिल्ड झाली आहे. 2 धावा सहजतेने पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 22 धावा. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना स्कोरच्या भूमिकेत कल्पेश पाटील नागावचा संघ खेळतोय. नागावचेच आमचे गुणसंख्या लेखक आहेत आणि अँडी या ठिकाणी आपण बघू शकाल जे देवीचा पाडा संघाचे नक्कीच सपोर्टर म्हणून आलेले आहेत. तर इक्वेशन आम्हाला सांगतील कल्पेश. धावा 22 म्हणजे अजूनही इथून 38 धावांची गरज आहे. ओ कव्हरच्या दिशेने जबरदस्त फटका, व्हॉट शॉट, 4 धावा. आणि या 4 धावेने हा फटका काहीतरी इनिंग मधला एक आत्मविश्वासाने खेळलेला फटका होता. आणि या चौकाने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 26 धावा झाल्यात आणि अजूनही 34 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक किती आहेत बघूया. या हे षटक संपले म्हणजे 12 बॉलमध्ये 34 करायचे आहेत. 17 रिक्वायर्ड रेट आहे विजयासाठी. बघा ना सांग सांगतात की आमच्या मॅचेस साध्या नसतात. लाईव्ह युट्यूबवरती चालू आहे आणि ड्रोननेही दूरदर्शनवर दाखवत आहे. पहिल्यांदा जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट सुरू झाला का तर ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीवरती आपण बघायचो टेस्ट मॅचेस. पण बाळू पाटील मला आठवते की केबल वगैरे प्रकार फार उशिरा नाही आला. आम्ही टेस्ट मॅच बघायला सुभाष म्हात्रेच्या घरी जायचो. ESPN तेव्हा चॅनल किंवा केबल आला नव्हता सागावपर्यंत आणि ते गांधीनगरपर्यंत असायचं. त्यामुळे सुभाष म्हात्रे सागावचे त्यांच्या घरी जाऊन आम्ही सकाळी 5-6 वाजता तेव्हा का तर ESPN वगैरे हे चॅनल होते, स्टार स्पोर्ट, तेव्हा आपल्याला माहिती पडलं. तिथे जाऊन आपण मॅचेस बघायचो. पण त्यानंतर आता केबल आला, आता यूट्यूब लाईव्ह आला, आता भरपूर माध्यमं आहेत तुम्ही घर बसल्या बघू शकतो. आणि आता सगळं स्मार्ट होत चाललेलं आहे, सगळ्या गोष्टी स्मार्ट होत चाललेल्या आहेत. तुमचा वडापाव देखील स्मार्ट झाला, टपरीवरती मिळणारा तो आता चांगल्या स्टॉलवरती मिळतो, तोही मॉडर्न झाला आहे. तुमचा चहाही जो
मी कालही म्हटले की पूर्वी मारवाड्यांची मक्तेदारी होती, मारवाडीच चहाच्या व्यवसायामध्ये असायचे, पण आता येवले आलेत, पंढरपुरी चहा आलाय, प्रेमाचा चहा आला, माईचा चहा आलाय, आता भरपूर चहा आलेले आहेत. आणि आपला मराठी माणूस खरं तर हातगाडीवरती जायला त्याला लाज वाटायची की हातगाडीवरती धंदा करणं, पण आता हे सगळ्या गोष्टी मॉडर्न झाल्या, त्यामुळे कुठेतरी या व्यवसायाकडेही मराठी माणूस बघतोय. वळूया मॅचकडे. 12 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 34 धावा. 17ची गरज आहे. नवनाथ म्हात्रे बॉलिंग मार्कवर. हा चेंडू जाऊ दिलाय अराउंड द लेग, वाईड बॉलचा इशारा. आणि आता मात्र 33 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. तर बघा यातून जो संघ जिंकेला त्याला थांबायचंय, कारण त्यांना द्वितीय पहिली मॅच लगेचच खेळायचे पुढच्या मॅच नंतर, कारण नवापडामध्ये एक दुःखद घटना घडलेली आहे, त्याच कारणास्तव आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाने समजून घ्या, शेवटी वेळ ही प्रत्येकावरती येत असते आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येकाने एकमेकांना समजून घेणं, सपोर्ट करणं फार गरजेचं असतं. 2 धावा आलेल्या आहेत या बॉलवरती. हा चेंडू ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफच्या दिशेने. इथे थ्रो थोडासा वाईड होता, पण 2 धावा या दरम्यान येतील. विलास म्हात्रे खूप चांगली बॅटिंग केली आहे, 25 धावा गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण 31 झालेले, 29 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. देवीचा पाडा म्हटलं की लोटवाई चषकची आठवण येईल, आणि मी नेहमी म्हणतो की 40+ मधला एक वर्ल्ड कपच असतो तो. खरं तर एक वेगळंच वातावरण देवीचा पाडा हा संघ तयार करत असतो. बक्षिसांची खैरात तर होतेच, पण त्याचबरोबर एक महोत्सव म्हणून या स्पर्धेकडे बघितलं जातं. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करतायत आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झालेली ती म्हणजे 33 धावा करायच्या आहेत अजूनही. 27 9 बॉलमध्ये म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. मोठे फटके इथे येणं फार गरजेचं आहे, की काळाची गरज आहे विजयासाठी. एकदम इथून मोठे फटके हवेतच आहेत. एज लागले, बहुतेक मागे आलाय चेंडू. सिंगल आहे ते. गोलंदाजी अप्रतिम होते. नवनाथ म्हात्रे त्या ठिकाणी बॉलिंग करत असताना आतापर्यंत 8 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 4 चेंडूमध्ये आल्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाले 34. 26ची गरज असणार आहे. आता 8 चेंडू शिल्लक आहेत. 3 फलंदाज लवकर बाद झालेत मैदानामध्ये, श्रीनाथ आणि जितू. फुलटॉस व्यवस्थित नाही घेता आला, पण गेला सीमारेषे बाहेर. थोडं सांभाळायचं जितू पाटील. बघा उजव्या बाजूला तिथे बांधकाम गेले, दगड बांधकाम फाउंडेशन आहे, तर तिथे प्लीज काळजी घ्या. आणि अशा प्रकारे हा चौकार आलाय आणि या चौकाराने नागाव संघाला कुठेतरी इथून संजीवनी इथून मिळेल का हा देखील प्रश्न आहे, कारण चौकार आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली आहे ती म्हणजे 38. आता 22 करायचे आहेत आणि 7 चेंडूमध्ये. या चेंडूवरती बघूया इथून एखादा मोठा फटका येतोय का, काय घडतंय. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, प्रदीप आहेत लॉंग ऑफला. खूप चांगली फिल्डिंग, खूप चांगला थ्रो, केवळ एकच मिळेल. आणि आता मात्र 1 धाव आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 39 आणि 21 धावांची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 21 धावा करायच्या आहेत आणि 21 धावा करण्यासाठी किमान पहिल्या 2-3 बॉलमध्ये 2 मोठे फटके जर आले तरच ही मॅच नागाव संघाला जिंकता येईल. नागाव संघाचं चुकलं कुठे आपण बघितलं तर 59 धावा धावफलकावरती लावत असताना ओपनर्सनी चांगली सुरुवात करू दिली नाही. पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं पॉवर प्लेमध्ये धावा आल्या नाही, फक्त 16 आल्या आणि ते पूर्णपणे जे बर्डन होतं किंवा जो दबाव होता तो आता शेवटच्या ओव्हरमध्ये येताना दिसतोय. कारण पहिल्या ओव्हरमध्ये केवळ 6 धावा आल्या, तिथे 2 विकेट गमावले. दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 आल्या, तिथे 1 विकेट गमावला. आणि त्यामुळे तर विक्रम शेलार आपण या ठिकाणी यायचं, आपल्याला नवनाथ साळुंके बोलत आहेत. कंबालपडा इन ऍक्शन मध्ये असणार आहे, तर या आपण विक्रम शेलार. आणि विक्रम शेलारला इन ऍक्शन मध्ये बघाल मानपडाच्या अगेन्स्ट
खंबाळपडा संघ जबरदस्त कामगिरी करतोय. सूरज असतील, गणेश पाटील, गणेश शेलार, संतोष साळवी ही सगळी टीम आता मात्र तयार होते मानपडच्या अगेन्स्ट, जिथे रणजित टांगे असतील, दत्ता म्हात्रे असतील, संतोष वजे असतील, रजनीकांत असतील. एक चांगली मॅच पुढच्या या मॅच नंतर आपल्या भेटीसाठी येते. पुढची मॅच मानपडा वर्सेस खंबाळपडा, स्वर्गीय शिवाजी दादा शेलार 11 खंबाळपडा वर्सेस मानपडा 40+. 6 बॉल 21 होण्यापासून रोखायच्या देवीचा वाडाला, तर विजयासाठी 21 करायच्या नागावला. नावाळी 40+ चषक पहिली मॅच, दिवस दुसरा. आयोजक आहे जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाळी 40+ यांच्या संकल्पनेतून साकारलेली 3 दिवसीय ही स्पर्धा. लेग स्टंप वरती फुल लेंथ होता, वाईड बॉलचा इशारा, पण वाईडने इथे मात्र आपण बघितलं तर 1 धाव येईल. आता 20 धावांची गरज आहे बॉलिंग मार्कवर आणलेले शरद म्हात्रे यांना. 6 बॉल 20. संत गतीने हाताळला होता, बॅटची एज लागली आहे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, ऑफ साइडला कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न झाला, एज लागली आहे. फलंदाज बाद होत आहेत. नागावला लागतोय चौथा धक्का. आणि यावेळेस आपण बघतायत ही पार्टनरशिप ब्रेक झाली आहे, पण इथून चांगलं कमबॅक मैदानावरती शरद म्हात्रे यांचा. वाईड नंतर विकेट प्राप्त केली आहे. आता 5 चेंडू 20 धावांची गद आहे. त्या दरम्यान आदरणीय विश्वराज दादा मस्कर यांचं आगमन झालंय. रायगड कॉमेंटेटर असोसिएशनचे सल्लागार आणि त्याचबरोबर युवा सेना अधिकारी, शिवसेनेचा एक बुलंद आवाज आणि 14 गाव IPL प्रीमियर लीग ज्यांनी खतर आणली पहिल्यांदा ही संकल्पना, त्याचे जनक आदरणीय विश्वनाथ दादा मस्कर दोस्त गरीबो का यांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि या दरम्यान डॉट बॉल येते आता 4 चेंडू मध्ये. त्याचबरोबर आवेश मस्कर यांचं देखील आगमन झालंय. तर दोन्ही मान्यवरांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. काल विश्वनाथ मस्कर यांनी नावाळी संघाला पुरस्कृत केला होता. त्यांच्या मुलीच्या नावाने हा संघ खेळताना दिसला. हा चेंडू सुंदर होता, पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. आता 3 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी हव्यात 20 धावा आणि 3 चेंडूत 20 धावा म्हणजे 3 षटकार मारूनही ही धावसंख्या होणार नाही. आणखीन एक डॉट बॉल आणि मॅच मध्ये आता केवळ राहिलेले औपचारिकता मॅच झालेले 1 साइडेड. केवळ 2 चेंडू या ठिकाणी आता शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये आता 20 धावा होणं शक्य आहे. हा देखील चांगला चेंडू आतमध्ये येतो, पायावरती आदळतोय. 1 धाव लेग बायच्या रूपाने येईल. आता 1 चेंडू शिल्लक आहे. मानपडा आणि खंबाळपडामध्ये टॉस झालेले आहे आणि टॉस मानपडाने जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत. नरेश म्हात्रे तयार आहेत, सगळेजण तयार आहेत. जबरदस्त क्रिकेट. इथून मात्र हा षटकार आलाय आणि प्रश्न पडला की हे फटके होते कुठे. खरंच गरज होती या फटक्यांची सुरुवातीला, पण आता 19ची गरज असताना षटकार येऊन काही उपयोग झाला नाही. पण इथून हा सामना 12 धावांनी गमावलाय नागाव संघाने. केवळ 12 धावांनी भाऊ पाटील. याचाच अर्थ की पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाही. रिक्वायर्ड वाढत गेला, दबाव वाढत गेला आणि इथून हा षटकार आलेला आहे. पण 12 धावांनी हा सामना नागावने गमावलाय, पण सामना जिंकला मैदानावरती 12 धावांनी. तो म्हणजे लोटवाई क्रिकेट संघ.